पिऊन बघ, पागल हो जाएगी. अडकलं काहीतरी केळ. मग उलटा फूक मार, तो सेपरेट बनव. मग प्रोटीन आहे ते माझं. यो व्हॉट्सअप, लॉंग टाइम नो सी. मी स्वतः मला वाटतं 2-1 आठवडे मोबाईल हातात नाही घेतलाय. मध्ये मध्ये घेतलाय. काय मला ना एक व्लॉग बनवतोय मी, व्हिडिओ बनवतोय, म्हणजे असं व्लॉग व्हिडिओ टाईप जे काय. तर त्याच्यामध्ये विषय काय, मला आयफोन वर्सेस अँड्रॉइड बनवतोय. मला माहित नाही ह्याच्या अगोदर येईल का ह्याच्या नंतर येईल, पण तो बेसिकली मी व्हिडिओ बनवतोय ना, तर त्याचा प्रॉब्लेम काय आहे की माझ्या मनात काही स्पेसिफिक गोष्टी आहेत ज्या मला व्हिडिओमध्ये घ्यायच्या आहेत. हे बाईकवाले असे आहेत ना, पार गिअर बिअर घालून सुद्धा, इंडिकेटर देऊन सुद्धा एकदम फास्टमध्ये येऊन जातात. ते ना हे काय झालं माहिती आहे, काय छपरी गिअरवाले बायकर झालेत. जसे छपरी कारवाले पण असतात ना, ज्यांना पैशाची व्हॅल्यू नसते आणि लाईफची व्हॅल्यू नसते. कारण ज्यांना पैशाची आणि लाईफची व्हॅल्यू असते त्यांना दुसऱ्यांच्या पण पैसे आणि लाईफची व्हॅल्यू असते. एनिवे, ह्यांच्यामुळे डिस्ट्रॅक्ट नको व्हायला. तर मी तो आयफोन, काही स्पेसिफिक आयडियाज आहेत, तर ते बनवण्यासाठी ना मी ऍक्च्युली प्रोक्रॅस्टिनेट करतोय, जसं पाहिजे तसं होत नाही म्हणून. पण ह्या व्हिडिओ मी विचार केला की अरे त्याच्यामुळे बाकीचे व्हिडिओ का आपण बंद ठेवतोय, म्हणून मग आज मी कॅमेरा घेतला हातात. मागे आता सर्वात पहिले तर जिमला चाललोय आणि जिमला बघू आता चिकू भेटतोय का आपल्याला. चिकू असेल तिथं तर त्याला सोबत घेऊन जाऊ, कारण तो मला बोललेला आहे, गाडीत आहे. बघूया आता काय बोलतोय, असेल तर सोबत जाऊ, नाही तर मी जातो थोडा पुढं. वर्कआउट झाला, मस्त झाला. फक्त एकच विषय, नेहमीचा प्रॉब्लेम माझा शूट करायचा राहिला नाही. नेहमीचा नाही, आय थिंक मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं थोडा वर्कआउट क्लिप. आज गर्दी नव्हती, करायला पाहिजे. कोई नाही, अगली बार करेंगे. प्रोटीन मला टेस्ट करायचं. मग आता घरीच जायचं, ऑफिसला जायचंय, तिथं बघू मग काय विषय. मी जेव्हा तुम्हाला बोललो की मी ऑफिसला चाललोय, तेव्हा पहिला विचार मी हा केला की जे ठरवलंय बोलून काही करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला दाखवावं करताना, कारण दॅट्स द पॉईंट ऑफ होल व्लॉग. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मी बोलतोय आणि ते नाही होते. मी तेव्हा विचार केला की मी का बोलतोय ऑफिसला झालो, कारण मी ऑफिसला नाही गेलो, मी घरी आलो. कारण मम्मीचा ते रिचार्जचा काहीतरी प्रॉब्लेम होत आहे, तर मला इथे म्हणजे फोनवर बोलून ते सॉल्व्ह करता येत नाही, ते OTP नाही येते आणि रिचार्ज नाही आहे. आता हा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह झाला तर जाता येईल ऑफिसला. गुड आफ्टरनून दोस्तो. 3:38 झालेत दुसऱ्या दिवसाचे. पप्पांना ऍक्च्युली मी सोडायला आलेलो, त्यांचं कंपनीत एक काम होतं, तर आता रिटर्न जायचंय. आणि वर्कआउट कसं आहे माहितीये का, मला वर्कआउट करायचं होतं, पण कपडे धुवायला आज टाकले मी, तर त्यामुळे एक पण पॅन्ट सुकलेली नाही, एक पण, लिटरली एक पण नाही. आणि पॅन्ट तर ठीक आहे, मी कुठली तरी जॉगर्स घालून जाऊ शकतो, एखादी लूज जॉगर्स एक आहे माझ्याकडे एकदम लूज. टी शर्ट जे जिमला घालतो ना, त्यातून एक पण नाही, म्हणजे जे ऍक्च्युली आता रेग्युलर बेसिसवर घालतोय, लिटरली एक पण नाही. 4 का 5 टी शर्ट धुवायला आहेत, ऐसा विषय हे. आता डेंजर रोड. त्यामुळे आता आपण चाललोय ऑफिस. त्यामुळे ऑफिसला जाऊ की नाही ते सांगता येत नाही. कुठं जातोय ते गेल्यावरच सांगतो. तुम्ही सध्या पाऊस बघा. मला ऍक्च्युली आता लाईव्ह करायचं होतं, व्हर्टिकल लाईव्ह स्ट्रीम, पण अनफॉर्च्युनेटली अवेलेबल नाही आहे. मी तिथे स्क्रीनशॉट अटॅच करतो की मला लिहून आलं रेडी इन 24 hours. तर 24 hours थांबू नाही शकत हे सेटअप करायला. तर म्हटलं ठीक आहे, व्हिडिओज काढू, ऑप्शन नाही तर केबल अनप्लग करूया, मॉनिटरची केबल, आणि लॅनसुद्धा अनप्लग करूया. हा नवीन आपला कूलर आला आहे, ओपन पण नाही केला आहे. अशा प्रकारे सेटअप पण करून झाला बघा, कडकमध्ये एकदम, आणि टेस्टिंग पण करून झाली. म्हणजे टेस्टिंग गेम खेळून, जिथे टेम्परेचर अगोदर 83-84 पण जायचा, आणि बऱ्याच वेळेला असं झालं की 85च्या ओव्हर गेला आणि मग ड्यू टू ओव्हर हिटिंग बंद झाला, म्हणजे गेम क्रॅश झाला. पण आता कन्सिस्टंटली आता 72 आत्ता येतोय तो, बट अदरवाईज ऑन अन ॲव्हरेज तो 68-69ला चालू आहे, विच इज व्हेरी गुड. म्हणजे 10
इवन 12-13 बोलता येईल, 12-13 डिग्रीजचा डिफरन्स येतो आहे ह्याच्यामध्ये. आणि नेक्स्ट लेवल ह्याच्याने आपलं व्हिडिओ एडिटिंगचं पण परफॉर्मन्स थोडं इम्प्रूव्ह होईल. प्रोटीनचं बोललेलो की ना आठवत नाही, पण आपण ते आता करूया, टेस्ट करूया प्रोटीन. मेन फ्लेवरचा विषय, फ्लेवरचा नॅचरल टीनचा आहे. ऑफकोर्स स्पॉन्सर्ड नाही, होईल वन डे. नॅचरल टीन फ्लेवर आहे मॅक्स रोज कुल्फी फ्लेवर. इंटरेस्टिंग राईट. पाणी जास्त टाकलंय, एवढं खास नाही. ड्रिंकेबल, उलटी वगैरे नाही आहेत, बट एवढी खास नाही टेस्ट. दुधामध्ये टाकून बघितलं पाहिजे. तर मी आलो आहे पेडंब्याला, कारण अलिबागला काम होतं मम्मी पप्पांचं, त्यामुळे आलो. आता चाललो आहे आजीला आईस्क्रीम आणायला. आजीला आईस्क्रीम आवडते खूप. आय थिंक मी लास्ट कुठल्या तरी व्लॉगमध्ये बोललो असेल अलिबागच्या. जेवलं मजबूत, मस्त भात, मच्छी, कडक एकदम बोईट होते, कोलब्या पण होत्या. आता चाललो आहे. एकदम खरं सांगतो, एकदम खरं, माझी पक्की फाटते, पक्का ऑकवर्ड वाटते, नर्वस. गाड्या बिड्या जात आहेत तर असं कॅमेरा घेऊन. बट मी ना एक व्हिडिओ बघितली, त्याच्यामध्ये तो बोलतो की मी 2-3 वेळा मार्केटमध्ये आलो आणि नर्वस वाटत होता, पण शेवटी तिसऱ्या दिवशी मी आलो आणि डायरेक्ट कॅमेरा उचलून बोलायला लागलो. मला पण पक्का ऑकवर्ड वाटते, पक्का नर्वस वाटते, पण जाऊ दे, लोक बघतील, 2 सेकंड नंतर विसरून जातील. आपण आपला चालू ठेवायचा. कुछ पाने के लिए कुछ करना पडता है ना. ही फालुदावाली घेतली, कारण लास्ट टाईम आजीला घेतलेली ना, तेव्हा आजीला आवडलेली. म्हणजे पूजाने सांगितलेलं मला की आजीला आवडलेली, तर बोलो हीच घेऊ. आणि 2 कॉफीचे सॅशे घेतले. झोप आलीच, कारण भात खाल्लाय तर झोप येऊ शकते. झोप आलीच तर मग कसं ब्लॅक कॉफी पिता येईल. विचार करतोय आत्ताच ब्लॅक कॉफी पिऊ का नको, बघू आता गेल्यावरच. पण निघायचं तर लगेच आहे. एक होता खेकडा, तो चालला वाकडा. आता निघतो जायला, बाय बाय. औषध विषध घ्या. आलो आणि लगेच चाललो. काय ही मनू मला बोलते, दादा हा चष्मा नको घालत जाऊ. जाम आणायची ना, नाही शाळा नाही तिची. चलो अभी निकलते. तर घरी आलो, मग वर्कआउट झाला मस्तपैकी. इच्छा नव्हती अजिबात, पण शोल्डर्स आणि आर्म्स केले. आर्म्ससाठी एक सेट कमी राहून गेला, बट इट्स ओके. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आणि व्हॉट आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ मायसेल्फ फॉर इज दॅट असं रेअरली झालं. इनफॅक्ट मला आठवत पण नाही की कधी असं झालंय की मी गावाला गेलोय किंवा दिवसभर कुठेही बाहेर गेलोय आणि मग त्याच्यानंतर घरी येऊन मी जिमला गेलोय. हे फर्स्ट टाइम झालं. लास्ट मला वाटतं कॉलेजला वगैरे असेल तेव्हाही करायचं, बट दिस इज द फर्स्ट टाइम. सो व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ. आता मग ऑफिसला आलो, थोडंसं काम केलं, थोडंसं काम केलं, भरपूर गेम खेळलो. आता घरी चाललोय. घरी जायचं म्हटलं आणि पाऊस चालू झाला. इट्स लाईक मी काहीतरी बोलतो की असं असं करायचं आहे किंवा असं असं करणार आहे, आणि मग द युनिवर्स ट्राईज टू गो अगेन्स्ट मी. बट नो वरीज, मी सकाळपासून बोलते जिमला जायचं आहे घरच्यांना, आणि तरीसुद्धा मी जिमला गेलो. सो द युनिवर्स इज नॉट ॲक्च्युली अगेन्स्ट मी, आय वुड से, बट इट्स ट्राईंग टू हेल्प मी. आय थिंक इट्स ब्युटिफुल की थोडे अडथळे येतात आपल्या लाईफमध्ये काही अचीव करण्यासाठी. नॉट दॅट आय एम विशिंग की सगळ्यांच्या आयुष्यात अडथळे आले पाहिजे, किंवा माझ्या याच्यात सुद्धा ॲज स्मूथ ॲज पॉसिबल. द थिंग इज दो, अडथळे पार करून जेव्हा आपण ते जिंकतो, जेव्हा आपण पोचतो तिकडे, तेव्हा जो विक्ट्री, जो स्वीटनेस लागतो ना, जो सॅटिस्फॅक्शन येतो, दॅट इज नेक्स्ट लेवल. सो आता सॅटिस्फॅक्शन नेक्स्ट लेवल अचीव करण्यासाठी पाऊस कमी झाल्यावर रेनकोट घालून घरी जायचं.